आम्ही तशी अगदी साधी भोळी माणसं. खेड्यापाड्यामधल्या शेतकऱ्यांच्या घरातली, कामकऱ्याच्या वळणातली. त्या कारणानं आपला उद्योग भला की आपण भलं हा आमचा शिरस्ता. म्हणताना आमच्या घरापलीकडची, गणगोतापलीकडची, अगर आमच्या गावशिवपलीकडची दुनिया आम्हाला ठाऊक नाही. आमची राहणी त्यातून साधी आणि आमच्या गरजा पण अगदी मामूली. त्यामुळं आम्हाला हे शहरचं वागणं बोलणं काही ठाऊक नाही, की पुस्तकातलं जगही आमच्या परिचयातलं नाही. शिवाय पोटापुरती धनदौलत मामूली का होईना जवळ असल्याकारणानं श्रीमंतांचा पल्लेदार डामडौलही आम्ही कधी पाहिलेला नाही. आमचं घर चंद्रमौळी, 3 खणी 3 आखणी असं कौलारू. दारात गाई म्हशीची दावण, परड्यात उकिरडा आणि कामापुरतं चुलीचं जळण, जनावराची वैरणकाडी. गावाच्या वैल्या अंगाला 2-4 एकर वावर, 5 कोसात गणगोत, बस. या पलीकडचं काही आम्हाला ठाऊकच नाही कोणतं एक. त्यातून पाटी पेन्सिलीशी अगर दौत लेखणीशी घरातल्या पुरुष माणसांचा सहीपुरताही संबंध नाहीच म्हणावा. त्या कारणानं कोणी चावडीवर गेलंच तर कुठं काय चाललंय याचा पत्ता लागणार. अगर कुणी कुठला सांगावा घेऊन आलं तरच कशातलं काय ते आम्हाला उमगणार. त्यामुळंच आमच्या घरी कविता केव्हा आली असं मध्ये जेव्हा कोणीतरी मला विचारलं, तेव्हा धुळाक्षर गिरवून शिकल्या सवरलेल्या मला उत्तर देताना मोठं कोडं पडलं. काय बोलावं कळेनाच तर. पांढरं वावर काळं बी, चतुर म्हणतो पेरीन मी. असली कोडी टाकून लेखक असलं उत्तर घेणाऱ्या आमच्या जीवाला खरं म्हणजे फारच भुल्ल्यागत झालं देवा. आमच्या घरात पांढरं वावर होतेलं. या हुमणातला कागद, काळबी झालेली शाई माझ्या खेळात आली तेव्हा कुठं नजरेला पडली. आमचे बाप्पाजी दयाळ चतुरपणानं लेखक होऊन काही लिहायचे बोलायचे ते बाहेरच्या बाहेर. तर त्यांच्या आधी आजोबांनी भेदिक लावण्या रचल्या. त्या तोंडपाठ जमा झाल्या आणि वडीलधाऱ्या बायकांनी गीतं म्हटली दळताना ती पठणात जाऊन बसली. तर कवी कोणाला म्हणायचं आणि कविता कशाला समजायची हे कुणी सांगावं. ते ऐकी बोलावं तरी कसं मी म्हणते 4 चौघात म्हणून राहिले गप्पा गप्पा. तर त्या कवितेबद्दल विचारणाऱ्यांनी पुन्हा आपला तोच पाढा वाचला आणि मग अभ्यासात वाचलेल्या कवितेगत नाव निशिवार लिहिणारं आमच्याकडं कोणी नव्हतंच असं म्हणून मी सांगून टाकलं. ठाऊक नाही हो, इथं काय संबंध कवितेचा आमच्या घरात. म्हणजे मीच त्यांना उलट प्रश्न केला. म्हणताना त्यांनी खुलासा केला. अहो, तुमच्याकडं तर पोत्यानं कविता मिळते म्हणतात. मी त्यातलीच विचारतोय. आमच्याकडं आणि पोत्यानं कविता मिळते? मला खुळ्यागतच झालं म्हणून मी त्या माणसाकडं आ वाचून पाहतच राहिले. आमच्याकडं पोतभर कविता आहे? माझं मलाच कोडं पडलं. तशी त्या बिचाऱ्यांनीच माझं हे ध्यान बघून बोलणं केलं. अहो, अशा काय वेड्यागत पाहताय. खरोखरच तुमच्याकडं अमाप कविता आहे, तुम्हाला नाही ठाऊक? नाही, म्हणजे तुम्ही काय म्हणताय तेच कळत नाही आहे. सांगतो मी. सांगा सांगा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ऐका हो. अहो, तुमची आजी, आई, मामी, मावशी आणि कोण कोण जी गीतं म्हणतात ना दळताना, हा ती कविताच की. काय म्हणता? शपथ. खरंच? गीतं कशी कविता होतील? अहो, होतात. म्हणून तर विचारतोय मी. देवा शपथ, गीतं कविता आहेत? होय, अहो म्हणून तर. नव्हे, पण कविता म्हणजे काय पण? बोलल्याशिवाय राहत नाही म्हणून शेलक्या शब्दांच्या आधारावर सुंदर पण सूचक असं केलेलं बोलणं, यालाच म्हणायचं कविता. साधं सरळ सोपं पण यमकबद्ध बोलणं असतं हे. त्या गृहस्थांच्या या खुलाशामुळं मी भांबावून गेले. असंच असेल ना तर आमच्या घरात ते गृहस्थ म्हणतात तशी पोत्यानं मापावी अशी कविता होती. पण शंका आली म्हणून मी विचारलं, नाव गाव देऊन छापलेली कुठं आहे ना ती पण कविता? अहो, या कवितेला नाव गाव लागत नाही. कारण ती कुणा एकट्या दुकट्याची नसते.
तिची मालकी वाडवडिलांसकट सर्वांची. तिथं तुझं माझं असं नसतंच मुळी. आणि म्हणून तर सारा भर ध्यानात धरण्यावर आहे, पाठांतरावर आहे आणि आठवणीच्या भरवशावर आहे. तर मग असली कविता आमच्याकडे रगड आहे बरं का. खरं होतं ते. मी त्या ग्रस्तांना सांगून टाकलं आणि मग बराच वेळ आम्ही त्याऐकी बोलत बसलो, खुलासे देत घेत राहिलो, ध्यानात धरलेलं एकमेकांपुढं ठेवीत गेलो कितीतरी वेळ. लोकगीत कविता म्हणून माझ्या परिचयात आलं ते पहिल्यांदा असं. मराठी साहित्यामधील कवितेचा मग मी अभ्यास केल्यानंतर त्या संदर्भात लोकगीतांचा मी परिचय करून घेतला. त्यातली ओळख देख ही अशी या परिचय. परीक्षेसाठी म्हणून काव्यलेखनाचा अगर काव्यशास्त्राचा अभ्यास करताना लोकगीतांचाही कवितेत समावेश होतो यातला ठळक ठळक दाखला कधीच माझ्या वाचनात न आल्याकारणानं कविता कशाला म्हणायची असते यातच मग मी पार घुटमळून गेले. पुस्तकात ग्रथित झाल्या होत्या त्या कवितेच्या सगळ्या भावभावना वाचून काढल्या, काव्यासाठी आवश्यक असलेले स्वभावविशेष लक्षात घेतले, प्रभावशाली रूप धारण करीत आपल्या ध्यानीमनी खेळतेला मनोभाव शेलक्या शब्दांच्या साहाय्यानं प्रगट झाला म्हणजे त्याची रचना कवितेत मोडते. यातलं गुपित लोकगीतांनी केव्हाच पारखल्याचा साक्षात्कार घडून आला. पोथी पुस्तकं वाचताना बाई कानीचा डुल हाल, सावळा बाळराज सये कागदासंग बोल. या परीच्या आमच्या घरच्या बायका माणसांचं बोलणं कवितेत मोडतं हे ध्यानात आल्या कारणानं आमची खरंच ब्रह्मानंदी टाळी लागून गेली. म्हणून कवितेबद्दल आम्हाला काही विचारतेला त्या महाभागांना आम्ही मोठ्या आयटीत सांगून टाकलं की आम्ही मुळी कवितेतच जगतो आणि आमच्या घरी कविता आली ती आमच्याही जन्माच्या आधी. पण ही कविता कधी कुणी पूर्वी टिपली नव्हती, लिहिली नव्हती. लक्षात राहील तेवढ्याच आधारावर पिढ्यानपिढ्यांनी तिला आपली मांडली. तिच्यावर कोणा एकाच्या नावाचा शिक्कामोर्तब झाला नाही की एकट्या दुकट्याचा मनोभावही तिनं बोलून दाखवला नाही. आपल्या घरातल्या, इष्टमैत्रीतल्या, गणगोतातल्या, ऐकिवातल्या न बोलण्यातल्या अशा चिरकाळ टिकणाऱ्या विषयांनाच ह्या कवितेनं हात घातला, आपलं मांडलं. म्हणून ती जशी गीतं म्हणून ओळखली गेली तशीच ती लोकांचीही ठरली. लोकांचं गीत ते लोकगीत असा मग तिचा तोंडवळा ठरला. हे गीत ऐकल्या क्षणी लक्षात धरता येईल असं सोपं झालं. एकाचं ऐकून दुसऱ्यानं ध्यानात घ्यावं, ते तिसऱ्याला सांगित गावगाव घरोघर न्यावं अशातली गत होऊन बसली. म्हणताना गावगावच्या शब्दांनी या कवितेला सजवली. आठवणीतून सहजी घरंगळली तरी तिचा राग केला नाही. उलट अधूनमधून तिला आपलं म्हणून नव्यानं काही देत सजू दिले, दष्टपुष्ट राहू दिले. पण उगाच तिच्याऐकी नको ते बोलबाला केला नाही. जरूर तेव्हाच तिचा उपयोग केला आणि तो देखील अगदी ओघानं येईल असा. त्या कारणानं भरल्या बाजारात बाप लेकाची उम्मईत, जन बोलती दिवाणात, पट्टी पिकली इनामात. सहज जरी असं कुठं अप्रूबाईनं बोललं अगर ऐकलं तरी त्याऐकी कुणीही कुठं दुजाभाव मांडला नाही की हेवा दावाही पुढं केला नाही. असली गीतं ही वाडवडिलांची धनदौलत मांडली गेली. माझाचा स्पर्शही या भावनेनं पत्करला नाही की अशा गीतांसाठी कर्तेपणाचा वासही कुणी कुठं दरवळू दिला नाही. हे गीत कोणा एकट्याचं न होता ते सर्वांचं घरोघरीच मांडलं गेलं. सासर एवढा वस नका करूसा सासूबाई, दारीच्या चाफ्यापायी दूर देशाची आली जाई. ह्या प्रकारची ओवी साहित्यशास्त्रातल्या जाणकारांनी ऐकली, अगर टिपून घेतली म्हणजे मग उत्कृष्ट प्रकारच्या काव्यात तिची जमा होऊ शकली. चांगल्या कवितेसाठी आवश्यक उपमा दृष्टांतासारखे अलंकार इथं कसे मर्यादेनं उभे आहेत असा अभिप्राय मग व्यक्त होऊ लागला. त्याचप्रमाणे अक्षर ओळख नसलेल्या आणि साहित्यशास्त्र जाणत नसलेल्या साध्या भोळ्या शेतकरी लोकांमध्येही अव्वल दर्जाचा कवी जन्माला येऊ शकतो हे त्यातल्या जाणकारांनी मांडलं. पण त्याच क्षणी हेही लक्षात घेतलं की इथं मालकी हक्काचं अवडंबर मोडलं गेलं नाही. कवितेचा जन्मच मुळी माणूस कशा एका कारणानं बेहोशीत असताना झाला, काय हे घडलं गेलं हे कळायच्या आतच.
त्यामुळं हा काव्याचा खजिना सार्वजनिक मालमत्तेत जमाई होऊन गेला. सुखदुःखाच्या भावभावनांशी मिळतं जुळतं घेऊन माणसानं जेव्हा स्वतःशी सुखसंवाद साधला आणि आपलं मन सण उत्सवाच्या अगर श्रमपरिहाराच्या निमित्तानं देवादिकांपुढं मोकळं केलं, तेव्हाच या कवितेचा जन्म झाला. माणूस एकांतात असताना अगर सामुदायिकरित्या खेळ खेळण्यात दंग असताना ही कविता स्वयंस्फूर्तीनं पुढं आली. वाडवडिलांचं ऋण जसं तिनं मांडलं तसंच तिनं आपलंही व्यक्तित्व यावेळी प्रकट केलं. म्हणून या गीतानी कधीकधी प्रतिकात्मकही बोलतं केलं. स्वतःच्या सर्वसामान्य आयुष्याला यावेळी भव्य दिव्यत्वाचा गिलावा केला गेला. म्हणून सागर सांडूनी माणिक धुंडूनी चंद्र सूर्य जडविले इवले अशा गगनी, या प्रकारचं बाळ लेणं जनलोकांनी मोठ्या अपूर्वाईचं म्हणून स्वीकारलं. चंद्रमौळी घरातल्या बाळराजाला खेळायला सागर उपडा केला गेला आणि तिथल्या रत्नांकित चंद्रसूर्यांची दिव्य प्रभा तिथं प्रकाशमान होऊ शकली. असल्या अद्भुत अशी स्नेहबंध जडवताना असलं बोलणं करतेला आणि ऐकतेलाही माणूस नादावला गेला. या बोलण्यानं आपल्या मनानंच सूर उचलले. त्या सुरांना हातातल्या करतालांनी, बांगड्यांनी आणि पायातल्या पैंजनवळ्यांनी ठेका दिला. त्या कारणानं हे कवित्व जिवंतपणाचा ठसा घेऊन जन्माला आलं. स्थळकाळाच्या बंधनापलीकडं जात त्यानं जनलोकांच्या भोवती नादब्रह्म उभं केलं. तेच तेच पुन्हा पुन्हा ऐकायचा मोह मग माणसाला झाला. त्यामुळं हे कवित्व आठवणीत राहत गेलं, ध्यानात धरायला सोपं गेलं, दुसऱ्यांना ऐकवायला म्हणून ठेवणीतल्या जिन्नसाच्या मोलाचं ठरलं. भावनाप्रधान माणसानं हळुवारपणानं आपलं मन उघडं करण्यासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रभावी साधनामध्ये त्याची जमा होत गेली. लिहिलं तर गेलं नाही, पण आठवणीतूनही सुटलं नाही, या झोकात त्या एकी बोलबाला होत गेला. भाषेच्या, विचाराच्या, कल्पनेच्या, विकासाच्या आणि विषय निवडीच्या दृष्टीनंही ही कविता सर्वसामान्यांची राहिली. खेड्यापाड्यातील लोकांची म्हणून इतरांच्या परिचयात आली. बोलीभाषेतील ठसका या कवितेने उचलला. खेडूतांचे कुळाचार वेचले, वाडवडिलांच्या भावना जाणल्या. वाटे वरला मळा धनी मळ्याचा राजवंश, आल्यानी गेल्याला पाणी म्हणून पाजी रस. आपल्याजवळचा एवढासा तेवढासा वानवळा वैभवानं इतरांना देव केला. ही कविता मनाची मोकळी ठरली. तिनं कधीच खोटेपणा पत्करला नाही. आलं मनात ते ती बोलून गेली. कुणाला काय वाटेल हे तिनं पाहिलंच नाही, कारण तिथं सगळा संवाद साधला तो स्वतःशी. तरी देखील तिनं प्रत्येकाचं मन जिंकलं, सर्वांना मार्गदर्शक व्हायचा मान पत्करला. आणि मुख्य म्हणजे घरात दुसरं तिसरं काही एक नसलं तरी मी तिला जवळ बाळगणाऱ्यांची बाजू घेत धीर देणारी ठरली. म्हणून तर भल्या पहाटेच्या वेळेला जात्यावर दळायला बसलेल्या सख्या साजणींना तिचा मोठा आधार मिळाला. जात्यातून पीठ पडावं तशी ती बिनधोक तिला आळवणाऱ्यांच्या मुखातून बाहेर पडली. जात्याला ईश्वर मानून बायकांनी तिला जन्म दिला. जात्याशी आपला मनोभाव सांगताना बायका माणसांनी मन मोकळं होस्तवर तिची आळवणी केली. कामाधामाचा एकांत तिनं आपल्या निर्मितीसाठी महत्त्वाचा मांडला. उभ्या मी गल्ली गेले माझा उभारीचा रंग, खाली बस पाप्या छाती होईल तुझी भंग. ह्या दिमाखानं तिनं आपलं वेगळेपण टिकवलं. खेडोपाडीच्या निर्भय आणि कणखर पोरींसारखी तीही तजेलदार आणि स्वाभिमानी राहिली. आणि हिरव्या चोळीवरी तुझ्या गाठल्याचं गोंड, भैनाला रूप दंड, म्हणजे शोभणं. आपलं खास वैशिष्ट्य या परीच्या आगळ्या देखणेपणातच तिनं जगापुढं ठेवलं. या लोकगीतात, लोककवितेत हृदयाचं समाधान हा मुख्य नियम ठरला गेला. सार्वजनिक सहानुभूती हा प्रमुख आदर्श लक्षात घेतला गेला. स्वभावाचं निरीक्षण हे सामर्थ्य गणलं गेलं. म्हणूनच या कवितेनं जाणतेपणी आदर्श जगाचा आविष्कार केला. नवा आणि जुना असा भेदभाव तिनं कधीच ठेवला नाही. स्वाभाविकता, सरलता आणि स्वच्छंदता या स्वभावविशेषांनीच तिनं या जगात प्रवेश केला. म्हणूनच जंगलातील एखाद्या मनमोहक देखण्या फुलांसारखी ती सहज सुंदर आहे. गंगेच्या प्रवाहासारखी ही कविता ओघवती आहे. आभाळातून मुक्तपणे विहार करणाऱ्या नाजूक चिमणीसारखी ती स्वच्छंद आहे.
ऐकता क्षणी मनाची पकड घेण्याची जबरदस्त मोहिनी तिच्यात आहे. शिवाय बाजाराच्या वाट भाऊ बहिणीला भेटला, वळवाचा पाऊस ढग आसमानी फुटला. अशी ती सहज सुंदर आणि प्रासादयुक्त ही आहे. इथं वावरणारे उपमा दृष्टांत हे त्या विशिष्ट समाजात वावरणाऱ्यांच्या रोजच्या व्यवहारात येणारे आहेत. एखाद्या बाजारात बहीण भावाची अचानक भेट झाली तर त्यांची अंतःकरणं समाधानानं कशी उचंबळून येतात हे सांगण्याची ही किती आगळी तरा म्हणावी. मी म्हणणाऱ्या आजच्या कवीला तरी असं बोलणं जुळेल का, असा प्रश्न या कवितेच्या संदर्भात आमच्यापुढं नाचत राहतो. म्हणून माझं म्हणणं की ही कविता नेहमीच नवी वाटावी अशी आहे, प्रसन्न आहे. तिच्यामध्ये रस, गंध, तेज आणि ध्वनी या सर्व प्रभावी काव्यगुणांचा मनोहर समन्वय झालेला आहे. लोकगीतांमधील नित्य नवेपणा, भावनाविष्कारामधील माधुर्य, कल्पनेतील सौंदर्य, विचाराच्या प्रगटीकरणातील आपुलकी आणि मांडणीतील जिव्हाळा मराठीतील इतर कवितेच्या संदर्भात एकदम मनात भरणारा असल्यामुळं जाणकारांना त्याची भुरळ पडते. माझ्या ग दारावरनं हिरव्या पंखाचा राघू गेला, सांगते बंधू तुला त्याच रंगाची चोळी मला. लोकगीतांची ही रचना उक्ती वैचित्र्यानं खच्चून भरलेली असते. प्रसंगाप्रमाणे या रचनेत कधी कोमलपणा आढळून येतो तर कधी कठोरताही. ही कविता जेवढी लागवी तेवढी सडेतोडही आहे. इथं शब्दसंपत्ती संक्षेपानं असलेली दिसून आली तरी ती अर्थाच्या दृष्टीनं विस्तार पावलेली असते. आपल्या मनोभावनेला कलात्मक रीतीनं कल्पनेच्या कोंदणात बसवण्याची या कवितेची कुशलता अपूर्वाईची आहे. आपल्या भोवताली असलेल्या जीवनातून कवीनं केलेली ही भावनात्मक उचल घेण्याजोगी आहे. म्हणून ही कविता अधिक जिवंत वाटते. सर्वार्थानं ती मराठी कविता ठरते. अशा लोकगीतांची एखादी सुरावट ऐकली म्हणजे ऐकणाऱ्याचं देहभान हरपून जातं. ऐकणाऱ्यांचे स्वर या सुरावटीत आपोआप मिसळून जातात. त्यामुळं हा आवाज उभ्या समाजाचा ठरतो आणि ही कविता जशी समाजाची तसेच तिचे स्वरही समाजाचेच. सतारीला बांधलेल्या तारा छेडल्या म्हणजे जशा दिव्य संगीत देऊन मोकळ्या होतात तीच गत लोकगीतांची होते. म्हणून ही कविता वाचायची नसते तर ती गायची असते हे ओघानं येतच. या कवितेला प्रामुख्यानं स्त्रियांची कविता म्हणतात. म्हणून तिनं स्त्रीचं सर्व जीवनच आपल्या नादमधुर सहवासानं व्यापून टाकलेलं आहे. बाळाला जोजवताना, घरातलं काम करताना, शेतावर राबताना, गर्भारपण भोगताना, सणासुदीचे खेळ खेळताना, देवपूजा करताना आणि लग्नएव साजरं करताना ती वाढत्या सौंदर्याचं लेणं लेत उमलत गेली आहे. तिला कोमेजणं जसं ठाऊकच नाही. म्हणून तर ती नित्य नव्यांचा साज लिहू शकली आहे, सांस्कृतिक जीव बांधू शकली आहे. चांदणारी चांदणा टिपरूस चांदणा निर्मळ अंगणारी. दिवसभराच्या श्रमाचा परिहार करताना आणि देवादिकांच्या पूजेच्या कारणानं सामुदायिक चालीरीतींची जोपासना करावी म्हणून एकत्र येऊन नाचताना लोकगीतांनी स्त्रियाप्रमाणेच पुरुषांच्याही जीवनात प्रवेश केलेला आहे. अशावेळी ही कविता निसर्गाच्या सानिध्यात अधिक रमलेली आहे आणि ढोलक्याचा, मृदंगाचा, झांजांचा, नगाऱ्याचा असा ठेका तिनं स्वीकारलेला आहे. हाताला हात भिडल्यान पायाला पाय जुळले की माणसांचं मन मोहरून उठतं, ललकारतं आणि सैरभैर नाचत सुटतं. अशावेळी लोकगीत संगीताशी विवाहित होतं, जणू ते खेळतं अंगण स्वतःलाही कसं नादब्रह्मात भुलून जायला लावतं. खेळाच्या जगात, नृत्याच्या सहवासात सगळे एक असतात. इथं जातीचा विचार नाही, वयाचं भान नाही, गरीब श्रीमंतीतला भेदभावही नाही. इथं फक्त असते शिपजोडीची बरोबरी, खेळगीतातील कलात्मकता जाणणं. त्यामुळं देवादिकांनाही निमंत्रित केलं जातं ते अशा झोकात. यावे नाचत गौरी बाळा, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा, सर्वे ठाई मी वंदितो तुला, यावे नाचत गौरी बाळा. अशावेळी या कवितेला तालबद्धता आणि स्वरबद्धता आपोआपच प्राप्त झालेली असते. तिचं सर्वांग कसं खेळतं राहिलेलं असतं. बेभानपणानं खेळावं आणि गावं म्हणजे आपलं आयुष्य कसं टवटवीत राहतं आणि आपला मनोभाव देवाच्या चरणी कसा दिमाखानं रुजू होतो ही यावेळी या कवीची समजूत असते.
त्यामुळं घुंगुरत्या झंकारत्या पावलांप्रमाणे या संदर्भात ही कविता मोहरून उठते. खेळगीतात रमून गेलेली कविता कधी लहान तर कधी लांब लचक कहाणी सांगत असल्यामुळं तिची रचना जशी धावती तशीच एकेका भावनाविष्कारातील ठासून सांगितली जाणारी पुनरावृत्ती ही चित्तवेधक असते. त्यामुळं ती गातेल्यांचा होणारा एकसारखा शब्दोच्चार, सुरावटीत येतेली सुरेलता आणि दिसलेली नृत्यामधील वेधकता उल्लेखनीय असते. म्हणून ही नृत्य लोकांची ठरतात, लोकनृत्य म्हणून ओळखली जातात. प्रत्येकाला आपलंसं करणारी ही कविता लोकांची असते हे अशावेळी ध्यानात येतं. भावनावश होऊन तिनं केलेला काळजाचा ठाव घेणारा आणि आतड्याला पिळवटून टाकलेला सुखदुःखांचा संवादात्मक आविष्कार सर्वांचा आहे हे कळून चुकतं. म्हणून तर आपल्या गावरान पेहरावातील ही मराठी कविता अमरत्वाचा साज लिहून येते असं म्हटलं जातं, ज्यातला अर्थ उमगतो. पिढ्यानपिढ्यांनी तिला आपली मांडली म्हणजे काय केलं ते लक्षात येऊन भुलायला होतं. आमच्या घरात असली कविता खरंच फार होती. बाळगुटीप्रमाणे तिची चव मी वारंवार घेतली होती. लहानाची मोठी मी तिच्याच अंगाखांद्यावर बागडून झालेली. आमची तिची संगत जन्मापासूनची होती तर. पण ही कविता आहे हे ठाऊक नव्हतं इतकंच काय ते. आताशी कुठं मला त्यातला उलगडा होत गेला आणि असल्या कवितेचे अमृत कुंभ आपल्याकडं आहेत तर ते पसापसा दान करीत गावगाव नेऊन मिरवावेत असा मोह आम्हाला होतो. अशावेळी आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच असतो आणि खेड्यापाड्यामधलं चंद्रमौळी घरातलं आमचं हे देखणेपणही आमचं आम्हालाच लखलाभ होतं. म्हणून आम्ही ज्याला त्याला सांगत सुटतो, थोरलं माझं घर हंड्या गल्लास लोंबत्याती, सासूबाईचं बाळराज धनी वाड्याला सोबत्याती, माडीवर्ग चढली माडी सय सासर मामांजीची, उभी राहून पाहते मी लंका तिथून माहेराची, गडे भरता रायाचं सुख सय सांगता सांगता, भर दिवसा डोलला काय ग बाई सुरव्या पाणी पिता. खरं तर मग त्यातलं सगळं घरीदारी असतंच असं नाही, पण हे बोलण्यातलं सुख राया इंद्राच्या घरचं वैभव दाखवून मोकळं होतं. म्हणून जीव त्यात रमून जातो आणि कसं खुशालीत आल्यागत होतं देवा. त्यातली गंमत आम्ही काय सांगावी आणि तुम्ही तरी काय ऐकावी, नाही का?